दिखाई दिए यूं कि बेखुद किया, हमें आपसे भी जुदा कर चले. या मीर ताकी मीर यांनी लिहिलेल्या मूळ गझलमध्ये 14 शेर आहेत. यापैकी 4 शेर बाजार या चित्रपटातील गाण्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. गझल संगीतबद्ध करताना खय्याम यांनी चित्रपटाचा बाज ओळखून दिलेल्या चालीला लतादीदी मंगेशकर यांनी 4 चांद लावले. लतादीदी मंगेशकर यांनी गझल गाताना शब्दोच्चार, उर्दूचा लहेजा याबरोबरच हे गाणे कोणत्या अभिनेत्रीसाठी चित्रित होणार आहे, चित्रपटातील प्रसंग काय आहे याचाही विचार केल्याचे जाणवते. लतादीदींनी गझल गायन करताना त्या गझलेचा बाज ओळखून ती गायल्यामुळे त्यातील शेरांचे महत्त्वही अधोरेखित झाले आणि ती गझल रसिकांच्या काळजाला भिडली. गझल गाणाऱ्या प्रत्येकाला मिर्झा गालिबच्या शायरीचे आकर्षण असते. त्याला अनुसरून 1999 मध्ये लतादीदींनी मिर्झा गालिब यांच्याही गझल गायल्या. रोने से और इश्क में बेबाक हो गए, धोए गए हम इतने कि बस पाक हो गए ही गालिब यांची गझल संगीतबद्ध करताना हृदयनाथ मंगेशकर यांनी लेकिन चित्रपटातील सुनियो जी अरज मारी स्वतःची चाल ही वापरलेली आहे. हे विशेष. गझलबद्दल सांगायचंच झालं तर 1980 मध्ये पाकिस्तानहून पहिल्यांदा मेहंदी हसन आले, नंतर गुलाम अली आले. जगजीत सिंग, चित्रा सिंग यांनी ती गझल भारतामध्ये फुलवली आणि त्या दशकाची संगीताची गझल ही राणी बनली. खय्याम यांनी गझलचा अभ्यास करून बाजार या चित्रपटासाठी 3 वेगवेगळ्या काळातल्या गझल सिलेक्ट केल्या होत्या. एक होती 19व्या शतकातील मीर ताकी मीर यांची, दुसरी मखदूम मोईउद्दीन यांची स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि तिसरी 80च्या दशकातील उर्दू कवी बशर नवाज यांची. आरोही ग्रुपतर्फे आज लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त बाजार या चित्रपटातील दीदींनी गायलेली गझल ऐकूयात मंजुषाच्या आवाजामध्ये.